नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आज मी बनवणार आहे भरीतचे वांगे, भरताचे वांगे. चला, वांगे छान स्वच्छ धुवून घेतले आहे मी आणि कपड्याने छान पुसून घेत आहे. वांगे छान कपड्याने पुसल्यानंतर एका वाटीमध्ये मी तेल घेतलं आहे. वांग्याला छान तेल लावून ते शिजवून घेणार आहे. वांग्याला तेल लावल्यानंतर वांगे लवकर शिजतील, म्हणून वांग्याला तेल लावून घेत आहे मी. वांग्याला तेल लावल्यानंतर गॅसवर वांगे शिजायला ठेवत आहे. वांगे शिजायला ठेवल्यानंतर त्याच प्रकारे टमाटे पण छान पाण्याने स्वच्छ धुवून टाकले आणि कपड्यानं पुसले. त्याला पण तसंच तेल लावून घेतलं आहे मी टमाट्याला आणि मिरचीला पण, ते पण लवकर शिजतील म्हणून. आणि ते पण गॅसवर ठेवले आहे मी शिजवण्यासाठी. वांगे आणि टमाटे हे शिजेपर्यंत मी कांदे वगैरे कापून घेतले आहे बारीक बारीक. वांग्याच्या भरत्यासाठी कांदे खूप जास्त लागते. कांदे छान बारीक चिरल्यानंतर मी लसूण पण छान शिरून घेतला आहे. कांदे भरपूर चिरायचे होते. लसूण पण शिरून घेत आहे. कांदे आणि लसूण शिजेपर्यंत वांगे छान शिजले आहे. तसेच त्याच प्रकारे वांग्याची साल काढून घेत आहे मी, टमाट्याची वगैरे. साल काढल्यानंतर मिरचीची पण साल काढून घेत आहे. जे वरचे जे टरफळ असते ते काढून घेत आहे. बघा, वांग्याचे किती छान टरफळ निघून राहिले, त्याची साल निघून राहिली आहे, बघू शकता. तेल लावल्यानंतर जास्त म्हणजे हे नाही लागत. आणि मग ते काढल्यानंतर मी टमाटे आणि वांगे पण पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेत आहे छान. छान शिजले आहे वांगे, बघा किती छान पटकन मॅश होत आहे. मॅश बघा किती छान मॅश झाले आहे. मग टमाटे आणि मिरची, जिरं आणि लसूण हे छान मी बारीक करून घेत आहे. जिरं पण टाकत आहे. छान बारीक झाला आहे जिरं लसूण. मग गॅसवर कढई ठेवली आणि त्यावर टाकले तेल. कढईमध्ये टाकले तेल, मग टाकले कांदे. तेल गरम झालं आहे, कांदे टाकले आहे. मग जे लसूण, जिरं, मिरची हे जे बारीक करून घेतले आहे ते
कांदे छान मऊ झाल्यानंतर त्यावरती टाकले लसूण जिरं आणि मग तिखट मीठ हळद छान एकत्र फिरवून घेत आहे. जे वांगे शिजलेले आहे ते छान त्या मसाल्यामध्ये टाकत आहे आणि छान एकत्र करून घेत आहे त्या मसाल्यामध्ये. छान मी सांबार मग स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक बारीक छान कापून घेतला आहे. मग जे वांग्याचं भरीत आहे त्यामध्ये टाकत आहे सांबार. वांग्याच्या भरीतसोबत भाकर खूप छान लागते, म्हणून मी वांग्याच्या भरीतसोबत भाकर खाणार आहे. म्हणून मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये टाकलं आहे मीठ आणि पाणी थोडं गरम करून घेतलं होतं. त्या ज्वारीच्या पिठामध्ये थोडं गरम पाणी टाकत आहे आणि एकत्र करून घेत आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं असते आणि छान हाताने पहिले थोडं चमच्याने करायचं असते, कारण की पाणी गरम असते, म्हणून थोडं चमच्याने केलं आधी. मग ते थोडं थंड झाल्यानंतर हाताने छान मळून घेत आहे. छान गोळा तयार झाला आहे. मग आता मी भाकर करायला हातात गोळा घेतला आहे. बघा, छान कोरपटावर थापून घेत आहे आणि मग ते ताव्यावर टाकल्यानंतर भाकर ताव्यावर टाकल्यानंतर वरतून पाणी लावत आहे. अशा प्रकारे भाकर तयार झाली आहे. बघा, वांग्याचं भरीत पण तयार झालं आहे. भाकर आणि वांग्याचं भरीत खूप छान लागते. चला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.